मस्त वाटते. दुकानाचा मालक अनफिल्टर. हे तर गाईज आता मी फक्त थोडंसं चेकिंग करायला आलतो की अजून काय काम बाकी आहे आणि यु नो कुठपर्यंत काम आलं आहे वगैरे ते सगळं. तर सो फार इथे बघा स्टेज प्रिपेअर झालेलं आहे, मॅट वगैरे टाकायचं बाकी आहे आणि बघा बोर्ड बीड असं लावलेलं आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. सो फायनली आज मला थोडासा इंट्रो द्यायला टाईम मिळाला आहे. तर बेसिकली आमचं न्यू शोरूमचं ओपनिंग आहे आज आणि सो त्याचंच पूजा वगैरे आता आम्ही करायला चाललो आहे. तर मम्मी पप्पा ऑलरेडी आहेत शॉपवरती, तर आम्हाला पण आता जायचं आहे. आय एम ऑलमोस्ट डन. तर आता मी निघणार आहे आणि सो दादा आणि वहिनी मग नंतर येणार आहे बिकॉज ते लेट नाईट तिथे काम करत होते बिकॉज काम कंप्लीट झालं नव्हतं आणि डेट खूपच जवळ येत होती ड्यू टू सम इश्यूज. ते झालं नाही तेव्हा, बट फायनली एव्हरीथिंग हॅज गॉट टुगेदर. बॅक. तर आम्ही अराउंड 12:15 वगैरे घरी आलो. आता अराउंड 5:35 झाले आहेत आणि आम्हाला 6पर्यंत पोचायचं आहे शोरूमला. तर माझं झालं आहे, मम्मीचं झालं आहे, वहिनीचं बाकी आहे थोडंसं आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत. आणि हां, आम्ही 12:15 घरी आलो दुपारी, सकाळची पूजा झाल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही थोडा रेस्ट केलं. मग यु नो थोडं जे काही काम होतं लाईक कपड्यांचं ऑल्ट्रेशन वगैरे ते सगळं आम्ही केलं आणि मग त्याच्यानंतर लाईक माझं रेडी होतं सगळं. मग हे बाकी होतं सगळ्यांचं, तर मग ते झालं आणि आता आम्ही एक 20 मिनटात वगैरे निघणार आहोत. सो या स्टे ट्यून्ड. आणि आता फायनली सगळं चालू होणार आहे. सो माहीत नाही मी किती ब्लॉग करू शकते, बट आय डेफिनेटली ट्राय की मी सगळं यु नो मोमेंट्स घेईन. आणि ऑल्सो मला शोरूमचा टूर द्यायचा आहे तुम्हाला. तर सकाळी थोडंसं काम चालू होतं तिकडचं, लाईक क्लिनिंग वगैरे असं चालू होतं, बट ते झालं. सो मी आता दाखवू शकते तुम्हाला. तर भेटूया इन फ्यू मिनिट्स. काय सांगत होता तो पावसाचं काय सांगत होता? अचानक पाऊस चालू झाला आणि आपण एवढं नियोजन केलं स्क्रीन वगैरे, काय उपयोगच नसतं ना. जेवण पण बाहेर आहे आणि तिथं गेलो स्टेजच्या शेजारी रेवण आले. रेवण म्हणलं पाटील आपल्याकडे कागद आहे. म्हणलं पाटील कागद, म्हणलं कागद का लोकांच्याकडे डोकं टाकणार प्रत्येकाचे जेवण हे करताना. गप्पा म्हणला अण्णा जरा. देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने पाऊस बंद झाला. हो ना, मला पण वाटलं संध्याकाळचं चालू झालं की थांबत नाही. आणि अक्षर तृतीयेच्या दिवशी येतोच पाऊस.
आता पोस्टपोन केला. मगाशी एक जण मला म्हणला शेट काय पाऊस बिऊस, म्हणलं त्याला असं केलं, गाडीवरती होतो मी, तर म्हणलं असं केलं झालंय बोललं, म्हणलं थांबवा नाही पाऊस. आणि नेमकं त्या थोड्या वेळानेच पाऊस बंद झाला. तेव्हा सगळेच झाले. रुपयापासून ते दुसऱ्या शाखेपर्यंतचा पल्ला त्यांनी घातला आहे. त्यांच्या या यशाचा कानमंत्र म्हणजे ते नेहमी सांगतात की हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. राधाकृष्ण मार्केटिंग तर्फे सर्वांचे आभार. सगळे फॅमिली तर गाईज आता आमचं सगळं फंक्शन वगैरे संपलंय आणि आता आपण सगळ्यांची इंटरव्ह्यू घेऊयात. तर गाईज मी आधी तुम्हाला एकदा वरचं पण दाखवते. तर खालचा फ्लोअर तर मी सकाळी दाखवलाच होता पूजेच्या वेळेस वगैरे. तर आता आणि आय गेस ह्याच्या वेळेस काय बोलतो आपण त्याला, जेव्हा मी 2 दिवस अगोदर आलो होतं 17 एप्रिल आय गेस, तेव्हा पण मी ते क्लिअरली दाखवलं होतं. बट 3rd फ्लोअरचं बघितलंच नव्हतं बिकॉज तो प्रेम झालाच नव्हता. खूप क्लीन केलं त्याला. मग त्याच्यानंतर आता तो रेडी आहे, तर मी तुम्हाला दाखवते आता. Nothing like I've ever seen. It's just a thing of beauty. It's just a thing of beauty. तर आत्ता दादा वहिनीचं फोटोशूट चाललं आहे आणि आता मी तुम्हाला फायनली दाखवू शकते आमचे काय बोलतो आपण त्याला एक्सपिरियन्सेस, की कसं झालं वगैरे. आता आपण ते सगळ्यांचं ऐकूयात. आणि खूप खूप दमलो आहे आम्ही आत्ता. कोणाच्या तर असं कॅपॅसिटी नाही आत्ता काय बोलायची, बट स्टील आय विल मेक देम टॉक. तुला कसं वाटलं? खूप छान. दमलीस? So guys, शो we are switching off our vlogs. तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. आज पण आजचं स्टार ऑफ द शो वहिनी. लिहिलं तूच का ते? अरे मला वाटलं 2 मिनिटं ChatGPT वगैरे काय केलंय का. ते ChatGPT ना गुगल वर विचारलं की कसं का भाषणला काय त्यांनी त्याच्यावर तिने मनाने केलं ते. दंडवत घालताय त्याचं राहणं पिणं खाणं सोनं इकडं जातं.